आपण चला करूया आता कोथिंबीरची वडी. आता हिवाळा चालू आहे, भरपूर कोथिंबीर स्वस्त आहे. घरच्या घरी चटपटी छान खायला काहीतरी मुलांना करायचं म्हणून मी आता कोथिंबीरचे पराठे बनवते. त्यासाठी मी एक गड्डी कोथिंबीर घेतली होती, दुधीने वडली, धुतली आणि परत धुवून ह्याच्यात मी सुकून आता मी कापून घेतली वडी करायला. आता वडी करता आपल्याला साहित्य लागणार आहे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक चमचा मीठ घेतलेलं आहे. पोह्याचा चमचा चमचा घेतला. ही मिरची आणि लसूण वाटून घेतले, 4-5 मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या वाटून घेतल्या. आणि हे गव्हाचं पीठ आहे, हे बेसन पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. नुसतं याच्यातच मळायचे. आता आपल्याला पाण्याची गरज पण पडत नाही, कारण ह्याच्यातच कोथिंबीरीचं थोडंसं पाणी असतं ओलसर. त्याच्याच आपल्याला मळून घ्यायचं आणि ही कोथिंबीरीचा पराठा तयार करायचा. गरमागरम खायला छान होतं. करायचं. मी 1/2 वाटी पाणी घेतले, ती पण थोडं थोडं टाकतच चालवायचं, नाहीतर इथून होतायचं नाही. थोडंसं गोलसर झालं की आपल्या हाताला पण कळतं. ही बनवायला जास्त वेळ लागत नाही, पटकन होते. आता खायला घ्यायचं म्हटलं ना, लगेच 10 मिनिटात बनवून होते आणि पटकन त्याला जास्त काय लागत नाही. आपल्या घरगुती साहित्यातच होते. बेसन पीठ, गव्हाचं पीठ, थोडीशी हळद, हिरवी मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यायचं, कोथिंबीर बारीक चिरून धुवून घ्यायची आणि ह्याचं गव्हाचं पीठ असं घेऊन मळून घ्यायचं. एक आता गरम पराठे तयार करायचे. असं सरस मळायचं, पातळ बिलकुल मळायचं नाही. असं तेल आहे आपलं भाजीला टाकते ते तेल आणि थोडंसं मळून घ्यायचं आणि पराठे तळून भाजून घ्यायचे. त्यासाठी तवा ठेवला. आता मी पराठ्याचं पीठ मळले, आताच मळलं, लगेच करायला होते. थोडंसं आपल्या हाताने असं गुळून घ्यायचं. असं सैलसर नाही मळायचं, घट्टच मळायचं म्हणजे पराठे छान होते. सैलसर म्हणजे ह्याला पाणी सुटतं, म्हणून त्यामुळे लगेच मळायचं, लगेच करायला घ्यायचं. हे असं चपातीच्या कुंड्या घ्यायचं आपल्या आणि गव्हाचं पीठ आहे त्याच्यावरती लाटायचं. लाटून झालंय. आता थोडंसं तेल टाकायचं तव्यात. या नॉनस्टिकचं तवा आहे, त्याच्यामुळे छान होतात म्हणून आधी पहिलं तेल टाकून घ्यायचं. कमी गॅसवर ठेवलंय आणि हे पूर्ण कमी गॅसवरच लो मिडियममध्ये भाजून घ्यायचं. बाजू आपण पलटून घेतली.
सोलून घेऊया. आता ह्या बाजूला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. गॅस मग कमी होता, आता वाढवलाय. आपण ह्या ताटात घेऊया. आता हे टोमॅटो सॉस आहे, ज्याला आवडेल त्या पद्धतीने खा. दह्याबरोबर पण खात्यात, शेंगदाणा चटणी बरोबर खात्यात, सॉस बरोबर खात्यात. त्या आवडीचा प्रश्न आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.